नमस्कार मंडळी, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सगळ्यांना आरोग्यदायी आणि आनंददायी जावो तर हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर परवा दिवशी म्हणजे 6 तारखेला गुरुवारी 6 जून 2024 वार गुरुवार या दिवशी आहे शनी जयंती. तर या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शनी महाराज हे न्यायाचे देवता मानले जातात. तुम्हाला सांगते, जर तुमचे चांगले कर्म असतील ना तर कुठलाच गुरु तुमचे वाईट करू शकत नाही. तसेच शनी महाराज हे शिस्तीचे आणि न्यायाचे देव आहेत. जर तुमचे चांगले कर्म असतील ना तर शनी महाराज तुम्हाला भरभरून देतात. तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील, काही वाईट काम केलं असेल, वाईट कर्म घडलं असेल तर त्याचा दंड पण देतात बरं का. तुमचे चांगले कर्म जर असतील ना तर शनी महाराजांची पनौती येऊ द्यात, नाहीतर 7.5 येऊ द्यात, काहीही येऊ द्यात. तुम्ही जर शनी महाराजांची रोजच्या रोज सेवा करत असाल, त्यांच्या मंदिरात जात असाल ना तर काहीही केलं तरीही कोणतंही संकट, कोणतीही अडचण शनी महाराज तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. ती तिथल्या तिथे थांबवतात. काय आहे ना, हा सगळा कर्माचा खेळ आहे. आता शनी महाराजांच्या शनी जयंतीनिमित्त काय सेवा करायची आहे तर त्या सेवा जाणून घेऊयात आपण. शनी जयंती ही अमावस्याला येते. शनी जयंतीच्या दिवशी दर्श अमावस्या पण आहे. तर सर्वात प्रथम मंदिरात जायचं आहे. आता असं कुठलंच गाव नसेल बरं का की ज्या गावामध्ये शनी महाराजांचं मंदिर नसेल. प्रत्येक गावामध्ये शनी महाराजांचं मंदिर असतं. तर आता बऱ्याच ठिकाणी शनी महाराजांच्या मंदिरामध्ये महिला जात नाही. तुमच्याकडे जसा नियम आहे त्या पद्धतीच्या नियमाचं पालन करा. तर मंदिरात गेल्यानंतर आपण जाताना तेल घेऊन जायचं आहे. महाराजांची मूर्ती म्हणजे शनी महाराजांच्या मूर्तीवर जर तुम्हाला शक्य होत असेल पूर्ण तर तेलाची धारेने अभिषेक घाला. नसेल, घालू देत नसतील तिथे मंदिरामध्ये तर शनी महाराजांच्या चरणावरती तेल अर्पण करा. किंवा मंदिरामध्ये जी पणती लावलेली असते, जो दिवा लावलेला असतो ना, तर त्या दिव्यामध्ये ते तेल घालून या. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला त्या दिवशी तेल दान करायचं आहे, तेल अर्पण करायचं आहे. तर तेल कोणतं म्हणताल तर गोड तेल बरं का. आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे आपण खाण्यासाठी वापरतो ते तेल अर्पण करायचं आहे, दान करायचं आहे. नंतर रुईची जी फुले असतात ना तर मंदिराच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी आता शहरांमध्ये रुईच्या पानाची माळ किंवा रुईच्या फुलांची माळ उपलब्ध होते. तर ती माळ, रुईच्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे शनी महाराजांना. आणि त्याच्यासोबत काळे तीळ किंवा काळे उडीद, कोणतंही काळा दोन्हीपैकी एक पदार्थ आपल्याला अर्पण करायचा आहे, दान करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मंदिराच्या बाहेर जे लोक बसलेले असतात म्हणजे याचक म्हणून, तर त्यांना आपण एखादी काळ्या रंगाची वस्तू दान करू शकतो. आता त्यामध्ये की नाही, सध्या उन्हाळा संपून पावसाळा चालू होतो आहे, तर काळ्या रंगाची छत्री दान करू शकतो, त्याचा उपयोग होईल. किंवा काळ्या रंगाची चप्पल दान करू शकतो, किंवा काळी घोंगडी असते त्याचा उपयोग होईल. तर अशा काळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला शक्य होत असेल ना तर त्या याचकाला आपण पोटभर जीव घालू शकतो. हे सगळ्यात मोठं दान आहे. ह्या दानाची म्हणतो ना आपण, तुलना कुठल्याही दानामध्ये होऊ शकत नाही. एखाद्याला पोटभर मनसोक्त जीव घालणं ह्यापेक्षा मोठं दान कोणतंच नाही. जे लोक सध्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत किंवा जे मुलांना काही अभ्यासामध्ये अडचणी आहे, जे 10वी-12वीचे विद्यार्थी असतात, आता प्रत्येकाला काही ना काही अडचण असते, त्यांच्यासाठी तर ही फार उपयोगी सेवा आहे शनी महाराजांची. नंतर शनी महाराजांच्या मंदिराच्या शेजारी बऱ्यापैकी मारुतीचं मंदिर असतं. तर अमावस्या असल्यामुळे आपल्याला मारुतीच्या दर्शन घेऊन हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. जमत असेल 1 वेळेस करा आणि सहज शक्य होत असेल तर 11 वेळेस हनुमान चालिसा पठण करा. आणि नंतर आता असे बरेच लोक आहेत ज्यांना सुट्टी नाही त्या दिवशी, तर ज्यांना जावं लागतं कामाला,
मंदिरात जाणं शक्य नाही, त्यांनी काय करायचं? तर त्यांनी फक्त ओम शम शनेश्वराय नमः हा शनी महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे. तो पण फार प्रभावी आहे. त्याचबरोबर शनी महात्म्य म्हणून एक छोटंसं पुस्तक मिळतं आणि त्याच्यामध्ये शनी चालीसा देखील आहे. तर ती शनी महात्म्य आणि शनी चालीसा हे पुस्तक शनी चालीसा 11 वेळेस पठण करायचं आहे. आणि हे जरी नाही जमलं तर आपल्या नित्यसेवेमध्ये कालभैरव अष्टकम म्हणून जे आहे ते कालभैरव अष्टकम 11 वेळेस म्हणायचं आहे. तर इतकी सेवा आहे शनी महाराजांची. जी तुम्हाला सहज शक्य होत असेल ती करा, आवर्जून करा. खूप महत्त्वाचा दिवस आहे. कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला, कारण शनी जयंती ही वर्षातून एकदाच येते. शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा दिवस हा वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे ही सेवा चुकवू नका. आपण 7:30 सांगितली ना की खूप घाबरतो. तर 7:30चा काळ काय येतो हे आपण जाणून घेऊया. 7:30चा काळ हा चांगले वाईट कर्माचा भोग भोगण्यासाठी येत असतो. तर आता असं कोणीच नाही आहे की ज्याच्याकडून चुकाच झालेल्या नाहीत किंवा होतच नाहीत. अहो, आपण माणूस आहोत, चुका होतच असतात. त्यामुळे हा काळ येत असतो. आपण म्हणतो 7:30 संपली की चांगलं होतं, तर तसं आहे. वाईट काळातील दंड प्रारब्ध भोगल्यामुळे जाता जाता ती 7:30 भरपूर चांगलं देऊन जात असते. त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि चांगलं कर्म करत राहा. प्रामाणिकपणे जो शनी महाराजांची सेवा करतो किंवा दर शनिवारी आमोशाला शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन आपण जी सेवा सांगितली ती करत असतो, तर शनी महाराजांचे त्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतात. भरपूर दानधर्म करा, भरपूर सेवा करा. वर्षातून एकदा शनी जयंती येतेच, त्या दिवशी तर करा. पण दर शनिवारी दर महिन्याच्या अमावस्याला ही जर तुम्ही सेवा केली शनी मंदिरामध्ये जाऊन, तर तुम्हाला शनी महाराजांचे आशीर्वाद कायम मिळतील. शनी महाराज तुमच्यावर कायम कृपा करतील. आपण 7:30 म्हणले की घाबरतो की नाही, तर त्यासाठी हा उपाय आहे. त्यामुळे आवर्जून करा. ज्यांना 7:30 नाही आहे ना, त्यांनी देखील करा. शनी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. तर शनी महाराजांच्या शनी जयंतीनिमित्त केलेला हा व्हिडिओ, छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर कोणाला उपयोगी पडला तर ते पुण्य खूप पराकोटीचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि असंच भरभरून प्रेम माझ्या व्हिडिओला तुम्ही देत राहा, जसं तुम्ही आत्तापर्यंत देत आलेला आहात. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटू. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.